विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने गरजू महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि हीच योजना महायुतीसाठी गेम चेंजरही ठरली। कारण विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला घवघवीत यश मिळालं आणि त्यानंतर ही योजना बंद होणार असल्याच्या वावळ्याही उठल्या होत्या। मात्र सरकारने वारंवार हेच स्पष्ट केलं की ही योजना बंद होणार नाही आणि गरजू लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत राहतील। सोबतच सरकारने हेही स्पष्ट केलं की फक्त निकषात बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आणि जे निकषामध्ये बसणार नाही त्यांना अपात्र केलं जाईल। त्यामुळे गरजू महिलांना या योजनेचा लाभ मिळावा म्हणून निकषात न बसणाऱ्यांनी स्वतःहून योजनेतून आपलं नाव मागे घ्यावं असं आवाहन देखील सरकारतर्फे करण्यात आलं। अशातच आता पुण्यातून मात्र एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। पुणे जिल्ह्यामधील 75,100 लाभार्थी महिलांच्या तसंच त्यांच्या कुटुंबियांच्या नावावरती 4 चाकी वाहनं असल्याचं समोर आलेलं आहे। या यादीनुसार आता अंगणवाडी सेविका बहिणींच्या घरी जाऊन त्याची पडताळणी करणार असल्याची माहिती मिळते। पुण्यातल्या लाडक्या बहिणींच्या आकडेवारीचा अगदी थोडक्यात आढावा घेऊयात आणि मग त्यानंतर या महत्त्वाच्या विषयावरती चर्चेला आपण सुरुवात करणार आहोत। तर ही धक्कादायक आकडेवारी नेमकं काय सांगते त्यावर एक नजर टाकूयात। तर पुण्यामध्ये 66 लाडक्या बहिणी आहेत का त्याची कारण आपण पाहणार आहोत। एकूण अर्ज आलेले होते 21,11,991 अर्ज लाडक्या बहिणींचे होते। तर लाभार्थी लाडक्या बहिणींची संख्या ठरली 20,89,946 इतकी। मात्र कार असलेल्या लाडक्या बहिणी किती आहेत? 75,100। धक्कादायक आकडेवारी आहे ही खरं तर। आणि लाडक्या बहिणीसाठीचे निकष काय लावून देण्यात आलेले होते त्यावरही आपण नजर टाकणार आहोत। तर निकष होते लाभार्थ्यांचं वय हे 21 ते 60 वर्षे इतकं असायला हवं। त्यानंतर लाभार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असणं बंधनकारक होतं, गरजेचं होतं। मग विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला अशा प्रकारे एकूण 4 कॅटेगरीज यामध्ये करण्यात आलेल्या होत्या। तर लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न रक्कम ही रुपये 2,50,000 इतक्यापेक्षा जास्त नसावी। आपण निकष यावेळेला समजून घेतोय। घरात कुणी टॅक्स भरत असेल तर मात्र तुम्ही अपात्र आहात हे लाडक्या बहिणींना सांगण्यात आलेलं होतं। हे निकष होते। त्यानंतर कुटुंबातील कुणी सरकारी नोकरी किंवा निवृत्ती वेतन घेत असेल तर मात्र तुम्ही अपात्र ठरणार। कुटुंबामध्ये 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर त्या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही। कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असल्यास लाभ मिळणार नाही, ट्रॅक्टर त्यातून वगळण्यात आलेलं होतं। तर एकंदरीत लाडक्या बहिणींसाठीचे निकष आपण पाहिले। पुण्यामध्ये मात्र अपात्र असलेल्या लाडक्या बहिणी या संदर्भातली आकडेवारी देखील आपण पाहिली आणि याच महत्त्वाच्या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटीलही आपल्या सोबत आहे। सुषमाताई, मी आपल्याकडे येईल। निवडणुका आल्या की बहिणींची आठवण आणि निवडणुका झाल्या की गरज सोडून वैद्य मरो असंच काहीसं झालेलं आहे असं आपल्याला वाटतं का सुषमाताई? लोकशाही चॅनलवर हे सांगितलं पाहिजे की लोकसभेचे इलेक्शन होईपर्यंत कुणालाही लाडकी बहीण आठवली नाही। म्हणजे अगदी ती सीएम ला आठवली नाही किंवा डीसीएम ला आठवली नाही। बरं, ते नगर विकास मंत्री असतानाही त्यांना लाडकी बहीण आठवलेली नव्हती आणि मुख्यमंत्री झाल्यावरही आठवली नव्हती। तब्बल 1.5 वर्ष आठवली नव्हती। लोकसभेला जेव्हा दणका बसला त्याच्यानंतर त्यांना लाडकी बहीण आठवली। पण ठीक आहे, आता ते म्हणतील की नाही नाही असं नाही, आमची लाडकी बहीण वगैरे आम्हाला आता आठवलेली आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की लाडक्या बहिणीचं श्रेय घेण्यासाठी प्रत्येकाने आपापली जाहिरात वेगळी केली। बरोबर। लाडक्या बहिणींचा देवाभाऊ वेगळा होता, तर अनाथांचा नाथ म्हणून एकनाथ शिंदे वेगळे होते, तर इकडे दादांचा स्वॅग अजून वेगळाच होता। पण हे सगळे जे लाडके भाऊ आहेत, आता 75,000 बहिणींची जबाबदारी एखाद्या लाडक्या भावाने, कारण बघा सरकारी पगार जरी नाही आला पण बहिणीची गरज असेल तर भाऊ इकडून तिकडून उधार पदार करून कर्ज काढून देतोच की। तर मला असं वाटतं की आता तिघांपैकी असा कोणता भाऊ असेल की जरी सरकारी खजिन्यातनं या बहिणी नाही झाल्या, पात्र नाही ठरल्या, तरी आपल्या खिशात हात घालून या बहिणींच्यासाठी कोण आता करणार आहे हा खरा प्रश्न आहे। आणि मला वाटतं की तिघांपैकी ती दानत एकही भाऊ दाखवणार नाही, कारण तिघांना दानत दाखवण्यासाठीची जी वेळ होती
ती इलेक्शनची होती, त्यामुळे नेक्स्ट इलेक्शनच्या वेळेला कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किंवा अजून पुढच्या इलेक्शनला ती दानत ते दाखवतील. पण आत्ता ती दानत कुणीही दाखवणार नाही. मुळात बहिणींचं नातं हे अशा पद्धतीने तकलादू नियमांवर आधारलेलं नसतं. त्यांनी या योजनेचं नाव अजून काही वेगळं ठेवलं असतं तरी चाललं असतं. पण एकीकडे बहीण म्हणता आणि बहिणींच्या सोबत असा दुर्व्यवहार करता, हे कोणते भाऊ आहेत असे? त्या भावांना एकदा कळलं पाहिजे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. याचं उत्तर रुपाली ठोंबरे पाटील या देतील. बहिणी आमच्यासाठी सारख्याच आहेत. मात्र भावांबाबत जे आता सुषमाताईंनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला, त्या अनुषंगाने मला आपल्याला विचारायचं आहे की निवडणुका आल्या त्यावेळेला निकष कुठे गेलेले होते? आता अर्थसंकल्प मांडायचा येत्या काळामध्ये. अर्थसंकल्प मांडत असताना अनेक निकष समोर येताना दिसतात. मग त्यावेळेला ज्यांची इलिजिबिलिटी नव्हती त्यांना हा लाभ घेऊ दिला गेला आणि नंतर आता हे सगळं काढून टाकण्यात येणार का रुपालीताई? बहिणींमध्ये संभ्रम आहे. एक लक्षात घ्या तुम्ही की जसं आता सुषमाताई म्हणल्या, लोकसभेला महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं. म्हणजे अक्षरशः महाविकास आघाडी विधानसभेला त्यांच्या मंत्रिपदाचे वाटप झाले होते, एवढे हवेत होते. असो, जेव्हा सरकार म्हणून लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर ज्या काही सरकारी योजना काढायच्या होत्या त्याच्यामध्ये 3 पक्ष एकत्र महायुतीमध्ये होते. त्यांनी लाडकी एक योजना काढली, त्या योजनेला लाडकी बहीण योजना हे नाव दिलं. आणि तुम्हीच आता कार्यक्रमाच्या सुरुवातीला, या बातम्यांच्या सुरुवातीला जे काही निकष सांगितले आहेत, हे पहिल्यापासून सरकार लोकांपर्यंत पोहोचवत आहेत आणि त्यांना दिलेलं आहे. तरी सुद्धा लक्षात घ्या, तरी सुद्धा ज्या महिलांनी फॉर्म भरले, म्हणजे ज्यांचं उत्पन्न 2,50,000च्या वर असेल त्यांना ही योजना लागू नाही. विधवा, घटस्फोटित खरे जे गरजू बहिणी आहेत की त्यांच्यासाठी ही मदत, खारीचा वाटा, खारीची मदत म्हणून ही योजना काढली होती. ज्यांच्या घरात 4 चाकी नावावर आहे त्यांना ही योजना लागू नव्हती. हे सगळं पहिल्यापासून सांगितलेलं होतं. तरी सुद्धा 21 अंदाजे 21 लाख जे काही तुम्ही 99,000 वगैरे फॉर्म भरले त्याची स्क्रुटिनी करून 20 लाख महिलांनी त्याचा लाभ घेतला. आता सरकारने काय सांगितलेलं आहे, निवडणुका जरी झाल्या की सरकारने काय सांगितलं की ज्यांनी या आधी ज्या काही तुम्ही फॉर्म भरला असेल आणि लाभ घेतला असेल, तुम्ही त्याच्यात बसत नसला तरी, तर याच्या पुढे तुम्हाला तो लाभ मिळणार नाही. बरं, लाभ मिळणार नाही, मात्र या पूर्वी गेलेल्या पैशाचं काय सुषमाताई? याचा हिशोब कोण देणार? कारण टॅक्स पेयर्स जे आहेत ते पैसे भरतात, योजनांमध्ये ते लाटले जाताना दिसतात आणि मग त्यानंतर याची ग्वाही कोण देणार? हा पैसा जो गेलेला आहे तो परत पुन्हा एकदा तिजोरीमध्ये येणार का? कारण तिजोरीमध्ये खडखडाट असल्याचं नुसतं बोललं जातं, मात्र ज्याला पैसा खर्च करायची वेळ येते आणि त्याचा ताळमेळ जुळवायचा आहे, त्यानंतर येत्या काळामध्ये जो आपला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे त्यासाठीची ही तरतूद समजायची का फक्त? सुषमाताई. दादा, रुपालीताईंचा प्रॉब्लेम असा आहे की रुपालीताईंच्या पक्षात आणि रुपालीताई ज्या सत्ताधाऱ्यांच्या सोबत आहेत त्या सत्ताधाऱ्यांच्या पक्षातही ज्या सगळ्या जे काही प्रवक्ते लोक आहेत, म्हणजे जेव्हा संकट काळ असतो तेव्हा ते रुपाली ठोंबरेंना पुढे करतात. आणि रुपाली ठोंबरेंचा प्रॉब्लेम असा आहे की ते मुद्दा खरा असो, खोटा असो, योग्य असो, अयोग्य असो, त्यांना तो रेटूनच न्यावा लागतो. मुळात त्या या गोष्टीचा विचार करत नाहीत की आता तुम्ही ज्या पात्रतेनं आणि अपात्रतेच्या अटी सांगताय, मग इतकी घाई गडबड करून तुम्ही ती योजना का लागू केली? मग तुम्ही 3 महिने पैसे का दिले त्यांना? मग हा तुमचा भोंगळपणा नाहीये का? तुमच्या प्रशासनाच्या मध्ये तुम्हाला त्याची स्क्रुटनी आणि फिल्टरायझेशन जे तुम्ही आता करत आहात, ती स्क्रुटनी, ते फिल्टरायझेशन हे सगळं तुम्ही आधी का बरं केलं नाही? तेव्हा तुम्हाला मतदानाचे फक्त आकडे दिसत होते, तेव्हा तुम्ही तो केलं नाही. आणि मग रुपालीताई मला एक तर तेव्हा तुम्हाला स्क्रुटनी कळली नाही, तुम्हाला तेव्हा फिल्टरायझेशन कळलं नाही, हे महत्वाचं. आणि आता ज्या वेळेला तुम्ही सांगताय त्यावेळेला रुपालीताई, अहो बाकीच्या सगळ्यांचं सोडा, हो बाकीच्यांचं सोडा, तुमचे नेते काय म्हणतात त्याचा तरी अभ्यास करत चला. अहो तुमचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा म्हणतायत की ही योजना आपल्याला चालवता येणार नाही, कारण कॅगने अहवाल दिलाय की जर ही योजना आपण आता चालू ठेवायची ठरवली
तर 2030 पर्यंत या राज्यावर 2,70,00,000 कोटी एवढं कर्ज होईल. 2,70,000 कोटीचं कर्ज या योजनेमुळे होऊ शकतं, हे कॅगचं म्हणणं आहे. आणि कॅगच्या म्हणण्याला सन्माननीय नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री, तुमचे नेते सन्माननीय अजितदादांनी अंडरलाईन केलेलं आहे. अरे याचा तर अभ्यास करा राव. सुषमाताई, आपण उत्तर घेऊयात. रुपालीताई बोला. सुषमाताई, आम्ही सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून योजना करून ती योजना आणली. ती योजना आणल्यानंतर तुम्ही विरोधकांनी सुद्धा त्याचे बॅनर लावून घराघरापर्यंत योजना पोहोचवण्याचं चांगलं काम केलं. आणि कालांतराने सगळं जे लोक महायुतीकडे प्राधान्य द्यायला लागलं तेव्हा तुमची ही ओरडाओरडी सुरू झाली. असो, आता जी स्क्रुटिनी होत आहे, लक्षात घ्या, ही पहिली जी होती त्याच पद्धतीने चाललेलं आहे. आता एकीकडे तुम्ही आमच्या उपमुख्यमंत्र्यांचं उदाहरण देता की तिजोरीत खळखळाट होईल, आणि दुसरीकडे महिलांना सांगता बघा तुम्हाला गाजर दिलं, इलेक्शनच्या काळात पैसे दिले, आता तुमचे पैसे परत मागतायत. अशा काही ज्या काही या लाडक्या बहीण योजनेमध्ये वावड्या उठवल्या त्याचा कुठेही लोकांवर परिणाम झाला नाही. मुळामध्ये विशालजी, मला तुम्हाला सांगायचंय, महायुतीच्या लाडकी बहीण योजनेचं जे काही विधानसभेला विराट स्वरूप दिसलं त्याचा त्रास महाविकास आघाडीतील आमच्या बहिणाबाईंना, ज्या आमच्या सहकारी आहेत, त्यांना त्रास झाला. मग हे उपमुख्यमंत्री ते म्हणले, मुख्यमंत्री ते म्हणले, आणि माझी काय अडचण होईल ताई? माझा विषय, मी ज्या पक्षाची प्रवक्ता आहे, मी सरकारमध्ये आहे, त्यातलं जेवढं कायदेशीर योग्य आहे त्या गोष्टी मी माध्यमासमोर ठासून मांडणार, कारण का त्या खऱ्या आहेत. पण मग रुपालीताई, टॅक्स पेयर्सच्या पैशाचं काय? नेत्यांचं तरी ऐका रुपालीताई, प्राधान्य दिलेलं आहे. आज म्हणजे राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, त्या माध्यमातून अनेक विकासाची कामं झालेली आहे. लांबचं सोडा, आज पुणे शहरात जी मेट्रो चालू झाली आहे ना, विश्वास बसणार नाही, त्या मेट्रोला एकेकाळी आम्ही सुद्धा विरोध केला होता, परंतु आज ती मेट्रो जवळजवळ, म्हणजे तुम्हाला मंडई स्टेशन पासून जर शिवाजीनगर म्हणलं तर 27 रुपयामध्ये तो माणूस एसी मध्ये अत्यंत 5 ते 7 मिनिटात पोहोचतो. ही वाहतुकीचा हा जो प्रश्न आहे, म्हणजे जो रस्त्यावर ताण येतो, रुपालीताई, विषयांतर नको, मात्र सुषमा अंधारेंना मला प्रश्न करायचा आहे. मेट्रोचं उदाहरण दिलं, मेट्रोला किती प्रतिसाद मिळतोय? पुणेकर आपल्या गाड्यांनी प्रवास करताना दिसतात, मेट्रोचा वापर किती होताना दिसतो? हा खरं तर कळीचा मुद्दा आणि याच्यावरती वेगळी डिबेट करावी लागेल. मात्र ज्याला टॅक्स पेयर्स याचे पैसे देतात त्याचा हिशोब सरकारला द्यावा लागतो. मग स्क्रुटिनी ही मतदानापूर्वी का नाही केली गेली, निवडणुकांच्या आधी का नाही केली गेली, निवडणुका झाल्यानंतर आज याचा हिशोब द्यावा लागेल, त्यावेळेला हा हिशोब दिला जाईल का? सुषमाताई, अडचण ही आहे की मी मगाशीच म्हटलं की रुपालीताई ज्या पक्षासोबत राहतात त्या पक्षातल्या लोकांना काहीही प्रश्न विचारला, आपण प्रश्न विचारला की ते उत्तर देतात. आपण त्यांना शाळांचं काय झालं म्हटलं की ते म्हणतात देशद्रोही आहात का. आपण त्यांना आरोग्याचं काय झालं म्हटलं की ते म्हणतात अरे तुम्ही धर्मद्रोही आहात का. तसं वड्याचं तेल वाढल्यावर ढवळ्या शेजारी कवळा मारला नाही पण गुण लागला. आता रुपालीताई आपण लाडक्या बहिणीबद्दल बोलतोय ते आपल्याला मेट्रोकडे येत आहेत. मुद्दा हा आहे की लाडकी बहीण योजना जर तुम्ही आत्ता करताय आणि आता तुम्ही एवढी मोठी नावं वगळताय, तर हा साक्षात्कार तुम्हाला तेव्हा का झाला नाही? आणि तुम्ही ही योजना निर्दोष कशी, कारण लक्षात घ्या, लोकांना देण्याच्या आधीच नाही दिलं तर काही वाटत नाही, पण देत असलेली गोष्ट जेव्हा तुम्ही काढून घेता तेव्हा ते लोकांना वाईट वाटतं. मग देण्याच्या आधीच त्यांना काढून घ्यायची वेळ येणार नाही यासाठीची स्क्रुटनी आणि फिल्टरायझेशन तुम्ही तेव्हाच का केलं नव्हतं? तुम्हाला अशी कोणती गडबड होती? तुमच्या समोर डेडलाईन फक्त लोकसभेची होती का? विधानसभेची डेडलाईन होती? विधानसभेच्या डेडलाईन साठी तुम्ही एवढा घाईघाईने निर्णय घेतला आणि आता तुम्हाला, म्हणजे ज्या बहिणी तुम्हाला त्यावेळेला मतदानाच्या वेळेला योग्य वाटत होत्या, आता त्या बहिणी तुम्हाला बहिणी वाटत नाहीत. म्हणजे त्या तेव्हा लाडक्या होत्या आणि आता त्या दोडक्या झाल्या काय तुमच्यासाठी? काय राव, काय बोलताय तुम्ही? काय नाही. मुद्दा आहे की जे नियम पहिले दिले तेच आता आहेत, त्याची फक्त स्क्रुटिनी जी आता आहे ती ज्यांना समजा ज्यांच्यावर नावावर गाडी किंवा त्यांचा इन्कम त्या नियमात बसत नाही त्यांना त्या लाडक्याच बहिणी आहेत, परंतु त्या नियमात नसल्यामुळे त्यांना पुढचे पैसे येणार नाही म्हणून त्या दोडक्या होतात असा विषय नाहीये.
आज राजीव पण गांधी आधी दिलेल्या योजना- पैशाचा हिशोब रुपालीताई कोण देणार? मग रुपालीताई एकच प्रश्न की ठीक आहे, तुम्हाला तेव्हा स्क्रुटनी करायला वेळ मिळाला नाही, विधानसभेची डेडलाईन होती, मतदान घ्यायचं होतं, 12 भानगडी जे असतील ते असतील. माझा मुद्दा आहे की आता तुम्ही स्क्रुटनी करून एवढी नावं वगळणार आहात, याचा अर्थ या लोकांना निष्कारण पैसे गेलेले आहेत. ते पैसे टॅक्सपेअर लोकांचे गेलेत, कष्टाचे पैसे गेलेत, निष्कारण पैसे गेलेत. हे पैसे आता कोण भरून देणार? बॅनर लावणारा कोणता भाऊ भरून देणार? देवा भाऊ भरून देणार, एकनाथ भाऊ भरून देणार का अजितदादा भरून देणार? पैसे कोण भरून तुम्ही देणार? लाडक्या आणि बोलक्या बहिणी म्हणता, मग समजा आता जी स्क्रुटिनी होईल त्याच्यासमोर तो डेटा येईल, तो अजून माझ्यासमोर आले नाहीये. जर त्या स्क्रुटिनीनुसार अनेक महिला त्याच्यामधनं निघाल्या तर त्या लाडक्या बहिणींना हे बघा, विकास कामं हे टॅक्सपेअर मधनच होतात. कुणीही कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा तुम्ही आणि मी घरनं आणून ते करतच नाही. परंतु त्या बहिणींना जे काही पैसे दिले तर एक मोठ्या भगिनी म्हणून तुम्ही म्हणा ना की लाडक्या बहिणींना दिले, ठीक आहे, याच्या पुढे फक्त त्या या गोष्टी करा. तिथे तुम्ही लाडक्या दोडक्या करणार नाही. तुम्ही तुमचं ढोलकं दोन्ही बाजूनी नका बडवू. एका साईडनी कुठलं तरी बडवा की खरंच त्या बहिणींची आपल्याला काळजी आहे का? खरंच त्या बहिणींनी जर चुकून त्यांना सांगून सुद्धा जर फॉर्म भरले असतील तर त्यांची त्यांना शिक्षा जर द्यायची झाली तर तुम्ही तुझ्या म्हणणार आहे की बघा बहिणींनो, सरकारने मतासाठी तुमचा वापर केला आणि आता तुम्हाला दुधातल्या माशीसारखं बाहेर केलं, त्याच्यावर मग वेगळं डिबेट होणार. त्याच्या म्हणजे त्या असा दोन्हीकडनं ढोल बडवण्यापेक्षा जी काही स्क्रुटिनी होईल, जे काही नियम आहेत ते विधानसभेच्या इलेक्शन नंतर बदललेत का? तर नाही. ते इलेक्शनच्या आधीच नियमावली सांगितली होती. आता त्याची स्क्रुटिनी ही नक्कीच नियमावली जरी जारी करण्यात आली, त्या नियमांची कुठेतरी पायमल्ली झाली हे आता अधोरेखित होताना दिसतं. धन्यवाद सुषमाताई आणि धन्यवाद रुपालीताई, तुम्ही आपल्या चर्चासत्रामध्ये आलात आणि यावरती सविस्तर सांगोपांग चर्चा केली. मात्र ज्यावेळेला पैसा हा सर्वसामान्यांच्या टॅक्समधून जातो, नियोजनाच्या आधीच योजना जाहीर केली जाते आणि तो पैसा थेटपणे दिला जातो, मात्र त्याची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच राहतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.